पुरुषोत्तम भगवान की जय. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण. लक्ष्मीनारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 15. पुरुषोत्तम महात्म्य कथा. श्रीरामांचे द्वादशी व्रताचरण. राजा अम्बरीश यांची कथा ऐकल्यावर श्रोते वर्ग म्हणाला, सूत महाराज, हेच साधन द्वादशी व्रत पृथ्वीवर आणखी कोणी केलं आहे काय? तेव्हा ते म्हणाले, खरंच तुमच्या श्रवण तृष्णेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. हे व्रत या पृथ्वीवर प्रभू श्रीरामांनीच केलं आहे. त्यांची ही एक साधन द्वादशी वेळी कशी कसोटी लागली त्याची ही कथा. श्रीरामाने रावणाचा वध केला. लंकेच्या राजावर बिभीषणाला बसवले. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे सर्व अयोध्येला परत आले. इकडे अयोध्यामध्ये श्रीरामाचे रामराज्य मोठ्या आनंदाने सुरू झाले. पण तिकडे बिभीषणाला लंकेचे राज्य मिळाले. त्यामुळे एक व्यक्ती मात्र त्यांच्याबद्दल मनात क्रोधाची आग धरून होती. ती व्यक्ती म्हणजे कुंभकर्ण यांची सून. ती एक मोठी महत्त्वाकांक्षी होती. तिचे म्हणणे असे होते की तिचा पुत्र पुंडलिक हाच रावणाच्या मागे त्या राजगादीचा वारसदार व्हायला हवा. त्यामुळे त्या महत्त्वाकांक्षी सुनेने असा निश्चय केला की काही झाले तरी बिभीषणाला लंकेच्या गादीवरून काढून माझा पुत्र पुंडलिक म्हणजे लंका नरेश, रावणाचा नातू, ह्याला त्या गादीवर बसवणारच. या भावनेनेच ती बिभीषणाविरुद्ध षड्यंत्र तयार करत होती. या कामी तिने आपला पिता शतमुखी रावण याची मदत घ्यायची ठरवली. रावण वधानंतर आपल्या मुलाला हक्क डावलवून त्या श्रीरामाने बिभीषणावर लंकेच्या गादीवर बसवले आहे. या बाबतीत माझ्यावर अन्याय झाला आहे. मला न्याय हवा आहे. लंकेचे राज्यपद हवेच, असा तिने आपल्या पित्याकडे आग्रह धरला. तेव्हा शतमुखी रावणाने सेना सज्ज केली. लंकेवर हल्ला करून बिभीषणाला राजगादीवरून उतरवून त्याचा पराभव करून आणि त्याला अपमानित करून लंकेबाहेर हाकलून दिले. आपली कन्या, हिचा पुत्र पुंडलिक याला त्या गादीवर बसवून तो शतमुखी रावण आपल्या नगरीत परत गेला. पराजित, अपमानित आणि व्यथित झालेल्या बिभीषणाने सरळ अयोध्या येथे येऊन श्रीरामांना हा वृत्तांत सांगितला. तो सर्व प्रकारे ऐकून श्रीरामांना अत्यंत राग आला. त्याने लगेच त्या क्षणी प्रतिज्ञा केली की हे बिभीषणा, रघुवंशी श्रीराम, तुला वचन देतो की मी तुझं राज्य तुला परत मिळवून दिल्यानंतरच मी माझ्या साधन द्वादशी व्रताची सांगता करेन. खरे तर श्रीरामाने जी प्रतिज्ञा केली तो दिवस होता एकादशीचा. दुसऱ्या दिवशी तर साधन द्वादशी म्हणजेच त्या दिवशी सूर्योदयापूर्वी व्रत सांगता व्हायला हवी. म्हणजे हाती वेळ ही फार कमी उपलब्ध होती. त्यात एवढ्या दूर जायचे, शतमुखी रावणाचा पराभव करायचा, लंकेला परत येऊन बिभीषणाला राज्य परत मिळवून द्यायचे, अयोध्याला परत येऊन व्रत सांगता करायची. खरे म्हणजे या सर्व कामाला तो फक्त काही घटकांचा अवधी हा अगदीच कमी होता. पण ती श्रीरामाची प्रतिज्ञा होती. श्रीरामाने समयोजित पवनपुत्र हनुमानाचे स्मरण केले आणि आज्ञाप्रभू असे म्हणत महावीर हनुमान हा तेथे तत्काळ प्रकट झाला. श्रीराम आपली प्रतिज्ञा, बिभीषणावरच्या अन्याय आणि ह्या कार्याला उपलब्ध असणारा वेळ याची हनुमानास कल्पना देत असतानाच महर्षी नारद मुनी यांचे तेथे आगमन झाले. ते म्हणाले, प्रभू रामचंद्रा, तुझी प्रतिज्ञा खरंच महान आहे, पण वेळ फार कमी आहे. पण चिंता नको, कारण हा महाबली पवनपुत्र हनुमान आपल्यासोबत आहे ना. त्यांच्या भक्तीची, शक्तीची एवढी अफाट आहे त्यांची शक्ती एवढी अफाट आहे की त्यांच्या पुढे कोणाचाच टिकाव लागणार नाही. चला हनुमानजी, सज्ज व्हा. नारद मुनींचे ते कौतुकाचे 2 शब्द ऐकले आणि हनुमान सज्ज झाला. त्याने एकेक खांद्यावर धनुर्धारी श्रीराम, लक्ष्मण यांना घेतले. एका काखेत विभीषण, दुसऱ्या काखेत नारदांना घेतले. आपल्या अंगावर श्रीरामांची 18 पद्मे, वानर सेना, मोठे सैन्य हे सर्व घेतले आणि जय श्रीराम म्हणून अयोध्येमधून हनुमानाने उड्डाण केले. काही क्षणातच तो शतमुखी रावणाच्या सहस्र योजने दूर असलेल्या नगरीत प्रवेश करता झाला. शतमुखी रावणाला बहुतेक हे असे काही होणार याची कल्पना होती. तो तयारीतच होता. उभय पक्षाचे सैनिक एकमेकांवर तुटून पडले आणि प्रचंड मोठा युद्धास प्रारंभ झाला. रात्रीची घनघोर लढाई चालू. राम, लक्ष्मण यांनी कराचे प्रयत्न करून सुद्धा शतमुखी रावण हा काही मारला जाईना. तेव्हा नारदांनी माहिती दिली की ह्या शतमुखी रावणाचा वध हा आदिमाया सीतामाईच्या हातूनच होऊ शकेल.
मात्र त्यासाठी जानकी मातेला इथे आणायला हवे. तो समाचार ऐकला आणि श्रीरामाने हनुमानाकडे एक सूचक नजरेने पाहिले. दुसऱ्या क्षणी पवनपुत्र हनुमानाने श्रीरामात नामोच्चार केला आणि अयोध्येकडे धाव घेतली. हनुमान अयोध्येत पोहोचून जानकी मातेच्या महालात जाऊन पाहत होतो काय सीतामाई झोपलेल्या. हनुमानाने क्षणाचाही विलंब न करता तो सर्व महालच उचलला आणि त्या महालासह जानकी मातेला तो शतमुखी रावणाच्या नगरीत प्रत्यक्ष रणांगणावरच घेऊन आले. तिथल्या घनघोर युद्धाने जानकी मातेला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत, हे काय चालले आहे ते त्यांना कळेना. तेव्हा प्रभूंनी जानकी सर्व वार्ता सांगून तिच्या हाती आपले धनुष्यबाण देऊन त्या शतमुखी रावणाच्या वधाची आज्ञा दिली. काळ, प्रसंग आणि वेळ ह्या सर्वांचे भान राखी जानकी माता युद्धात सज्ज झाली. तिने शतमुखी रावणाला युद्धासाठी ललकारले. त्याच्याशी युद्ध करून एका रामबाणाने त्या शतमुखी रावणाचा वध केला. जानकी मातेच्या हातून मरण म्हणजे खरे तर त्या शतमुखी रावणाचा एक अर्थी उद्धारच झाला. मग हनुमानाने सर्व विजयी श्रीराम, सीता, लक्ष्मण, विभीषण, नारद आणि रामसेनेसह आपला दुसरा पाय ठेवला. तो सरळ लंकेत श्रीरामाचे सैन्य येताच तिथला शतमुखी रावणाचा नातू हा श्रीरामांना शरण आला. त्याने लंकेचे राज्य विभीषणाला परत दिले. कृत्य झालेल्या विभीषणाने श्रीरामांना आता आपण येथे लंकेतच आपल्या व्रताची सांगता करावी अशी विनंती केली. पण श्रीराम विभीषणाला समजावत म्हणाले, नाही भक्ता, मला साधन द्वादशीची सांगता ही अयोध्येतच जाऊन करायला हवी. कारण तिथे माझा प्रिय भ्राता भरत हा सर्व तयारी करून माझी प्रतीक्षा करत असेल. विभीषणाला त्या लंकेचे सर्व राज्य परत मिळवून देऊन त्याच्या प्रेमाने निरोप घेऊन श्रीरामांना आणि सर्वांना संगे घेऊन पहाटेपूर्वीच हनुमान अयोध्येत दाखल झाला. भरताची सर्व तयारी करून ठेवलीच होती. श्रीरामाने पंचउषक काल होत असतानाच मंगल स्नान केले, पूजाविधी संपन्न केला, नैवेद्य दाखवला. एका कर्तव्यपूर्तीच्या वेगळ्याच आनंदात रामाने सर्व ऋषी, नारद, ब्राह्मण, रामसेना यांच्यासह सूर्योदयापूर्वी भोजन करून आपल्या साधन द्वादशी व्रताची अशा आगळ्या वेगळ्या प्रकाराने सांगता केली. या कामी आपल्याला सहकार्य करणाऱ्या सेवक हनुमानाचाही श्रीरामाने उचित गौरव केला. हा सर्व कथाभाग लक्ष्मीदेवीस सांगून भगवान नारायण म्हणाले, हे सुमुखी असं आहे साधन द्वादशी महान पुण्यकारक व्रत. जो कोणी मनुष्य प्राणी हे व्रत अधिक महिन्याच्या निमित्ताने करेल तो महान पुण्याचा लाभार्थी होईल. त्याला भगवंताच्या कृपा प्रसादाचे आणि सुख, शांती, वैभव, समाधान आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. हे व्रत करणाऱ्या जीवाचे खरोखरच खऱ्या अर्थाने जन्माचे सार्थक होईल, यात तीळ मात्र शंका नाही. तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा हा सर्वांनी अवश्य घ्यावा. अध्याय 15 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. राधे कृष्ण. गोपाल कृष्ण. पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मीनारायणाय नमः. राधे कृष्ण. गोपाल कृष्ण. राधे कृष्ण.